जस्ट टॉक टू मी. गप्पा मारा. 2 दिवस काय काय केलं. कोण कोण चालू करून सांगेल. ट्राय अँड हे सगळं पास्ट टेन्समध्ये असणार बरोबर आहे. मी इकडे गेले, हा भेटला, ते केलं, जे काय असेल ते. टी व्ही बघितला. सो हू कॅन ट्राय. जस्ट ट्राय टू स्पीक. 4-5 वाक्य बोललात तरी हरकत नाही. नो नो प्रॉब्लेम. कोण आहे आज? सगळेच सगळेच पळून गेलेत का? बरं. हू इज आहे? आम्रपाली, आर यू देअर? आम्रपाली आहेस का? हा. आता अल्फाबाईट मधनं कोण आहे आता? तुषार सर, आर यू देअर? नो. ओके, हू गोइंग टू स्पीक? तुषार सर नाहीये, होतील त्यांचं थोडं. बरं बरं, हरकत नाही. ठीक आहे. शलाका, आर यू देअर? Yes. कॅन यू ट्राय टू टेल मी? जस्ट ट्राय टू टेल मी गेले 2 दिवस काय केलं. परत सांगतोय, अभ्यासाचं काही विचारत नाही, नुसते गप्पा मारा. ट्राय 4-5 वाक्य. कॅन यू ट्राय शलाका? Present perfect tense. नाही, प्रेझेंट परफेक्ट नाही. साधं साधं भूतकाळामध्ये बोलायचं. मी इकडे गेले, हे केलं, काय की बनवलं, टीव्ही बघितला, गप्पा मारलाय किंवा फोनवर बोलले. छोटी छोटी वाक्य आहेत, जेवढं जेवढं जमेल तेवढं. प्रेझेंट परफेक्टचा काही संबंध नाही. म्हणजे बोलू शकतेस, नाही असं नाही, पण नॉट नेसेसरी. ओके, मी एक काम करतो. मी चॅटबॉक्समध्ये काही मराठी वाक्य छोटी छोटी टाईप करणार आहे. ठीक आहे. ते तुम्ही इंग्लिशमध्ये सांगायचे, पण माईक चालू करून आधी चॅटबॉक्समध्ये टाईप करा, मग माईक चालू करून एकेकाने सांगायचं. ठीक आहे. प्लीज चॅटबॉक्सकडे लक्ष द्या. जे काय टाईप करीन ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आणि मग सांगायचं मला.
ओके, मी बरेच सेंटेन्स टाईप केलेत. तर मी एक एक सेंटेन्स वाचतो. ज्याला सांगता येईल त्यांनी स्पीकर चालू करा आणि जस्ट आन्सर मी. ओके, प्लीज प्लीज ट्राय दॅट. राहुल काय करतो? स्पीकर चालू करा आणि आन्सर करा. आज सगळी मराठी वाक्यात बरीचशी सोपी सोपी आहेत, पण ते इंग्लिशमध्ये आपल्याला समजावं आहे. What Rahul is doing? परत परत सांग शलाका. What Rahul is doing? व्हॉट राहुल इज डुईंग. इज दिस राईट ऑर रॉंग? वाक्य परत वाचतो मी. राहुल काय करतो, हे उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे? इफ इट इज करेक्ट टाईप येस. राहुल काय करतो, व्हॉट व्हॉट राहुल इज डुईंग, शलाका म्हणाली. इफ द आन्सर इज राईट, टाईप राईट करा, येस करा. रॉंग असेल तर नो करा. चॅट बॉक्स में टाईप करा. राहुल काय करतो याचं उत्तर व्हॉट राहुल इज डुईंग. हे उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे तर येस करा टाईप, नसेल तर नो करा. ओके, रोहन. रोहन, आर यू देअर? Yes, sir. काय राहुल काय करतो याचं ट्रान्सलेशन काय? What does Rahul doing? डुईंग कसं काय येणार? डुईंग कुठे येतं? चालू क्रियामध्ये येतं ना. परत सांग. आम्रपाली, व्हॉट इज द आन्सर? हॅलो सर. या, व्हॉट इज द आन्सर? राहुल काय करतो? व्हॉट डज राहुल डू? मग डुईंग का नाही? व्हॉट डज राहुल डू हे बरोबर कशावर ना? राहुल काय करत आहे? राहुल काय करत आहे, त्याचं ट्रान्सलेशन काय? व्हॉट डज राहुल डू? म्हणून म्हणतो तुमची उत्तरं कधी कधी बरोबर असतात, पण तुमच्या मनामध्ये वेगळा काहीतरी अर्थ असतो. परत एकदा विचार तुम्ही. राहुल काय करतो, बरं ठीक आहे, याचं मला मराठीत उत्तर सांग. राहुल काय करतो याचं मराठीत उत्तर मला सांग एखादं, आम्रपाली. म्हणजे काय करतो त्याचं का? राहुल काय बजाव दे. मी तुला विचारतो, आम्रपाली तू काय करतेस, मला मराठीत त्याचं उत्तर दे. तू काय करतेस? मी टीव्ही बघते. मी टीव्ही बघते का मी टीव्ही बघत आहे, काय म्हणायचं तुला? मी टीव्ही बघत आहे. हा, मग तेच नाही, तसं नाही आहे ना. सी, तू काय करतेस आणि तू काय करत आहेस. गाईज, एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. व्हॉट डज राहुल डू याचा नक्की अर्थ काय? मराठीत सांगा कोणीतरी. थँक्स आम्रपाली. मराठीत सांगा. समबडी एल्स. व्हॉट डज राहुल डू याचा नक्की अर्थ तुम्हाला अजून समजला नाही म्हणजे. कोण सांगेल? मराठीत सांगा. राहुल काय करतो? काय करतो म्हणजे काय? त्याचा अर्थ काय पण नक्की? ठीक आहे, राहुल काय करतो याचं उत्तर दे मराठीत. What? नाही, राहुल काय करतो याचं मला मराठीत उत्तर दे एखादं. ठीक आहे, तुला विचारतो, तू काय करतोस? I am attending the class. आय एम अटेंडिंग द क्लास. रॉंग. इट इज रॉंग. अजून तोच गोंधळ आहे. बरं राहुल, तुला मी रोहन तुला परत विचारतो, तू काय करतोस आणि तू काय करत आहेस याच्यात फरक आहे का एकच अर्थ आहे? फरक हा आहे. तुमचा सगळ्यांना. सॉरी, बोल. फरक आहे. नाही, परत एकदा सांगतो. तू काय करत आहेस याचं मला उत्तर दे. ठीक आहे, तू काय करत आहेस त्याचं उत्तर दे मला. कॅन आय सर? येस आम्रपाली, बोल. तू काय व्हॉट करत आर यू आहेस? डुईंग? हा, कळलं. तू काय करत आहेस म्हणजे व्हॉट आर यू डुईंग. सो गिव्ह मी द आन्सर आम्रपाली. व्हॉट आर यू डुईंग?
टेल मी व्हॉट आर यू डुईंग अमृपाली? I am watching a TV. हा कळलं आता तुला. म्हणजे तू आत्ता काय करतेस तर मी टी व्ही बघत आहे. आणि व्हॉट डू यू डू त्याचं उत्तर काय? तुला विचारलं व्हॉट डू यू डू, मग त्याचं उत्तर काय? आय एम वॉचिंग टी व्ही नक्कीच नाही, मग काय असू शकेल? I don't know, sir. ओके, मस्के आर यू देअर? मस्के, श्रुतिका, Yes, sir. श्रुतिका, व्हॉट डू यू डू? प्लीज आन्सर, व्हॉट डू यू डू? Nothing, sir. नाही ऐकू नाही आलं. व्हॉट डू यू डूचा अर्थ काय श्रुतिका? तू काय करतेस? हा मग सांग तू काय करतेस? At this time, I am learning English. नो 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 नो, अजून कुणालाही नीट अर्थ कळला नाही, दोघातला फरक नाही कळलाय. व्हॉट डू यू डू? श्रुतिका, आर यू वर्किंग समवेअर? Yes. सो काय मग कुठली नोकरी, व्यवसाय काय तुझा? Lab technician. सॉरी, Lab technician. म्हणजे काय? लॅब टेक्निशियन. हा, सो प्लीज पे अटेन्शन एव्हरीबडी. मी जर श्रुतिकाला विचारलं श्रुतिका व्हॉट डू यू डू, ती मला सांगते आय एम अ लॅब टेक्निशियन. श्रुतिका बरोबर आहे? Yes, sir. हा, म्हणजे तिचा व्यवसाय, तिचं नोकरी, तिचा धंदा असा तो अर्थ आहे. आम्रपाली, नाव टेल मी व्हॉट डू यू डू? आम्रपाली, व्हॉट डू यू डू? Yes, sir. आता कळ. हा, व्हॉट डू यू डू आहे. आता मला सांग. श्रुतिका I am a म्हणजे BA student. असं कळलं का सगळ्यांना? प्लीज गाईज, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट डू डू? आय एम अ डॉक्टर, पायलट, इंजिनियर, हाऊसवाईफ, स्टुडंट, जे काय असेल ते. अँड व्हॉट आर यू डुईंग? मे बी आय एम रीडिंग, कोणते म्हणाला आय एम अटेंडिंग युअर लेक्चर, आय एम वॉचिंग टी व्ही. एक खूप बेसिक गोष्ट आहे, पण खूप जण अजून याच्यात गोंधळ करतात. इज इट क्लिअर? बेटर? Yes, sir. ओके, मस्के, आर यू देअर? हा सर, मला पण नाही डिफरन्स कळला डू आणि डुईंग मधला. एकदा रिपीट ओके, करा. सांगतो. तू काय करतोस? मस्के, तुझं नाव काय पहिलं? मौली मस्के. हा, मौली, तू काय करतोस? प्राज मध्ये R&D रिसर्च सेंटरला आहे सर, पुणे. कळलं? हा, गुड. सो इफ आय आस्क यू व्हॉट डू यू डू, यू कॅन से आय एम अ रिसर्च असिस्टंट, रिसर्च इंजिनियर. कळलं की नाही? तुझा नोकरी, तुझा व्यवसाय, त्याच्याबद्दल बोलतोय. अँड व्हॉट आर यू डुईंग? तू आत्ता काय करत आहेस? आय एम अटेंडिंग युअर क्लास. सॉरी, आय एम अटेंडिंग युअर क्लास. कळलं का सगळ्यांना? व्हॉट आर यू डुईंग म्हणजे आय एम वॉचिंग टी व्ही, आय एम रिडिंग द न्यूजपेपर, मी तुमचा क्लास अटेंड करतोय, आय एम अटेंडिंग युअर क्लास. रोहन, हॅव यू अंडरस्टूड? Yes, रोहन, सो टेल मी व्हॉट डू यू डू? I am a 11th student. 11th standard student. Okay, and what are you doing? I am attending the class. किंवा आणि काय वेगळं? हे सगळ्यांना कळलं का? व्हॉट हे जे आहे, व्हॉट डू यू डू, हा कुठला लेसन आहे? क्वेश्चन मधला आहे ना. आणि व्हॉट आर डुईंग म्हणजे चालू वर्तमान काळ. ओके, आपण एक काम करू, आपण पुढच्या सेंटेन्सला जाऊया. आणि मला अंदाज होता की तुम्हाला प्रॉब्लेम असेल, म्हणलं आधी ते बघू. पुढचं वाक्य घेऊ. ओके, तू काल 3 वाजता कुठे होतीस? याची आधी मला मराठीत उत्तर द्या. तू काल 3 वाजता कुठे होतीस? होतात, जे असेल ते. मराठीत एकदम सोपं आहे, मराठीतून उत्तर द्या. Can यू I, कॅन sir? ट्राय. कोणतरी सांगा. तू काल 3 वाजता कुठे होतास? मी घरी होतो. हा, म्हणजे आता मला इंग्लिशमध्ये सांग. इंग्लिशमध्ये कसं विचारणार? तू काल 3 वाजता कुठे होतीस किंवा होतास, हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? कसं विचारायचं?
बरोबर. वेअर वॉज ॲट 3 PM. जरा चुकतंय. मी परत टाईप केलं बघ. तू काल 3 वाजता कुठे होतीस किंवा होतास? हू कॅन ट्रान्सलेट इन इंग्लिश? थोडासा मराठी इंग्लिश अवघड जाणार आहे, पण त्याची पण आपल्याला सवय हळू करावी आहे. कोण ट्राय करणार इंग्लिशमध्ये हे वाक्य प्रश्न ट्रान्सलेट करायचा? मी सुरुवात करून देतो फक्त. Can I, sir? येस. Where did you at 3 PM? नाही नाही नाही. एनीबडी? मौली, कॅन यू ट्राय? What did you at 3 PM? नो नो. आम्रपाली? Yes, sir. प्लीज आन्सर. Where were you yesterday 3 p.m.? येस्टरडे ॲट, फक्त एक ॲट राहिला. ठीक आहे. आम्रपाली, कॅन यू स्टार्ट युअर व्हिडिओ अँड टॉक ऑर नो? व्हिडिओ चालू करून बोलता येईल? No, sir. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ज्यांना येत आहे त्यांना बोलताना व्हिडिओ चालू करून बोला. सगळे करू. आज काय झालंय काय की माहिती तुम्हाला? ओके. मौली, हॅव यू अंडरस्टूड? वेअर वर यू? ओके. बरं, मी अजून वेगळं टाईप करतो होतो. ऐक, जस्ट लिसन. वेगळं टाईप केलंय. राजेश काल हे युए झाले चुकून, कुठे पाहिजे ते. राहुल काल कुठे होता? समवन ट्रान्सलेट इन इंग्लिश. मौली, कॅन यू स्टार्ट युअर व्हिडिओ? Okay, sir. हे 2-3 वेळा व्हिडिओ चालू करावे. मी आता पुढे ते भिंतीवर बोलतोय असं वाटतं मला. इट्स व्हेरी बोरिंग. लेट मी सी युअर फेसेस. असं. हे कोण आहे अजून? रोहन. रोहन, व्हिडिओ चालू करता येईल का? ज्यांना करता येईल त्यांनी चालू ठेवा. ओके. कीप युअर व्हिडिओ ऑन. आता कसं, आता मलाही जरा शिकवायला उत्साह येतो. नुसतं आपलं काळे काळे कुट्ट काहीतरी बघायचं. ओके. टाइमपास पुष्कळ झाला. नेक्स्ट. राजेश काल कुठे होता? ट्रान्सलेट समवन. चला का? चला का? Can I, sir? येस. कोण बोललं? आम्रपाली. येस. Where Rajesh yesterday? परत टाईप कर चॅट बॉक्समध्ये, म्हणजे सगळ्यांना Okay, sir. दिसेल. प्लीज टाईप. Done, sir. वेअर वर राजेश येस्टरडे? इज दिस राईट ऑर रॉंग? सगळ्यांना विचारतो. राईट असेल तर राईट टाईप करा, रॉंग असेल तर रॉंग टाईप करा. येस म्हणजे काय? राईट का रॉंग? माऊली, येस म्हणजे काय? Right, sir. मग राईट टाईप करा. वेअर वर राजेश येस्टरडे? मौली राईट, शलाका राईट, रोहन राईट. अजून तुम्ही काय एकामेकाचं कॉपी करता का? लफडं नकोच. आपण उलट एकाने राईट मारले की सगळ्यांनी ठोकून द्यायचं. बिनधास्त राईट मारायचा. म्हणजे मेले तर सगळेच मेले, नाही तर नाही. चांगलं आहे रे. कमॉन गाईज, वेकअप, उठा. झोप झाली नाही का आधी? किती सोपं आहे. अजून टाईप करा पटापट. 3च जणांची उत्तर आहेत. काय मटका लावा. अजून काय अजून वाईट काय होणार? श्रुतिका, अरे काय ते टाईप करा ना. हे खूप महत्वाचं आहे. एनीबडी? आम्रपाली आहेस का? Yes, sir. मला सांग, राजेश हे म्हणजे राजेश म्हणले की किती लोक आले याच्यात? एकच, sir. मग एकच असेल. ही शीत आपण काय वापरतो?
लक्षात Can ठेवा I, sir? क्लास. Was येस. हा बोल, कोण बोललो? Where हा. was Rajesh yesterday? वेअर वॉज. आम्रपाली, राजेश एकच आहे ना, ही शी इट. त्यामुळे त्यामुळे वॉज येणार ना. हो सर, हे Where- करेक्ट आहे. कुठलं वेअर वॉज राजेश येस्टरडे. हा, कळलं का नाही? हो. मला असं वाटतंय तुम्ही कोणी बहुतेक काय अभ्यास करत नाही. बरोबर ना? आम्रपाली, तुला नाही म्हणत आहे, इन जनरल सगळ्यांना सांगतोय मी. ठीक आहे. वेअर वॉज राजेश येस्टरडे. पुढचं वाक्य येऊ का? हा, मी शाळेत बसने जातो. हे आपण सगळं शिकवलेलंच आहे. मी काही नवीन विचारत नाहीये तुम्हाला. जे क्लासमध्ये आले तेच विचारतोय. कॅन आय सर? हा बोल. आय एम गोइंग टू स्कूल बाय बस. मी शाळेत बसने जातो. टाईप कर तुझा आन्सर. डन सर. अच्छा एक मिनिट, मी हां सॉरी, माझा चॅटचा लाईन. आय एम गोइंग टू स्कूल बाय बस. आम्रपाली म्हणते आय एम गोइंग टू स्कूल बाय बस. मौली म्हणतो आय वॉज गोइंग टू बस. शलाका म्हणते आय गो टू स्कूल इन बस. आता कुठला राईट आहे? आम्रपाली, याचा अर्थ काय? मी शाळेत बसने जातो याचा नक्की अर्थ काय? मराठीमध्ये का? म्हणजे एक दिवस जातेस, रोज जातेस, काय अर्थ आहे? किंवा आता मी जात आहे. मी शाळेत बसने जातेचा अर्थ काय? जनरल स्टेटमेंट आहे का फक्त आजच्यासाठी आहे? कसं आहे? जनरल स्टेटमेंट आहे. मग जनरल स्टेटमेंट जर असेल, मग आय एम गोइंग टू स्कूल बाय बस नाही होणार ना. आय एम गो टू स्कूल बाय बस. हा, आय एम नाही, नुसतं आय गो टू स्कूल बाय बस. शलाका, यू आर राईट, पण फक्त इन बस नाही आहे. शलाका, बाय. by येस येस करेक्ट. शलाका प्लीज नोट, इट्स करेक्ट. स्मॉल मिस्टेक, इन नाही, आय बाय बस येणार. ओके. ठीक आहे. आता मी बसने जाते, अदरवाईज एव्हरीथिंग इज राईट. ओके, पुढे. नेहा टीव्ही बघत आहे. नेहा टीव्ही बघत आहे. प्लीज ट्रान्सलेट. Can I, sir? येस. Neha Neha see the TV. नो नो. बरे, तुमची काय उत्तर आहे ते अजून अजून तोच गोंधळ होतोय. नेहा टीव्ही बघत आहे. नेहा इज वॉचिंग टीव्ही. इज दॅट राईट ऑर रॉंग? Yes, sir. नेहा इज वॉचिंग टीव्ही. ज्यांना राईट वाटते त्यांनी राईट टाईप करा. रॉंग वाटते त्यांनी रॉंग टाईप करा पटापट. शमशाद, आर यू देयर? नाव शमशाद आहे ना? शमशाद, वेर आर यू? प्लीज स्टार्ट युअर माइक. हॅलो. हा, तो तुझं नाव काय आहे? शमशादच आहे. हा, बर, हे तू पण मी टाईप केलं? आजच जॉईन केले ना, त्यामुळे मला एवढं कळा नाही. नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग तू राईट टाईप केलं, तुझ्याकडे पुस्तक पण नसेल ना मग? हा, नाही? नाही. अरे यार, बर, आता आपला क्लास संपतोय माहितीये का? पुढचं तू एवढ्या उशिरा का जॉईन केले? का तुला माहित नव्हतं? हा, माहित नव्हतं मला. बर, ठीक आहे. मग तू राईट टाईप केलंस, हे राईट आहे का? हा, नेहा इज वॉचिंग टीव्ही चालू आहे ना तुम्ही? मग बरोबर आहे का? बर. आणि कुणाला रॉंग वाटतंय त्यांनी रॉंग टाईप करा. इफ एनीबडी थिंक्स इट्स रॉंग, प्लीज टाईप रॉंग. कोण कोण आहे? जरा लोक वाढलेच आहेत. तेजस्विनी देशपांडे. तेजस्विनी, आर यू देयर? If you're there, please type your
काय म्हणतात, स्टार्ट युअर माईक. व्हिडिओ नाही करायचं नका करू. तेजस्विनी आहेस का? येस सर. ओके. वाक्य काय होतं? कोणतं? नेहा टीव्ही बघत आहे, त्याचं उत्तर काय? नेहा सर एक मिनिट. नेहा टीव्ही बघत आहे. नेहा हम्म. नेहा वॉचिंग टीव्ही. काय काय नेहा इज वॉचिंग, थोडंसं चुकलं. हा, नेहा नेहा टीव्ही इज वॉचिंग टीव्ही. नेहा इज वॉचिंग टीव्ही. ओके, ठीक आहे. विल ट्राय द नेक्स्ट सेंटेन्स. हा, मी रोज 7 वाजता पेपर, स्पेलिंग चुकलंय काही काही. मी रोज 7 वाजता पेपर वाचतो. ट्रान्सलेट. सर बोल. आय रीड न्यूजपेपर ॲट 7 PM. ठीक आहे. PM, मी रोज 7 वाजता टीव्ही पेपर वाचतो. हा, आय रीड, काय म्हणतो तू? आय रीड द पेपर एव्हरी डे. Newspaper. हा, ओके, करेक्ट, गुड, नॉट बॅड. अजून कुणाला काही? Can I? येस. I am read newspaper every day. आय एम रीड कशाला? साधं वर्तमान काय आहे ना, आय रीड. I read. बरोबर, ओके. रोहन, मला सांग, तू शाळेत आहेस ना, कॉलेज काय आहेस, कुठे आहेस? College मध्ये 11वी ते 11वी, ठीक आहे. कॉलेजला कसा जातोस? चालत. चालत, ठीक आहे. मग हे कसं म्हणणार? मी चालत कॉलेजला जातो. सगळ्यांनी लक्ष द्या, मी चालत कॉलेजला जातो. I am बरोबर, आपण बोलूया. मी कॉलेजला सायकलने जातो, हे सांग मला. मी कॉलेजला सायकलने जातो. I am go to college by bicycle. एक मिनिट. इज दिस राईट ऑर रॉंग? आणि तुमच्या निर्णय सगळे तुम्ही स्पीकर तरी चालू ठेवा. व्हिडिओ नसेल चालू ठेवायला, ठीक आहे, बंद ठेवा. इज दिस राईट ऑर रॉंग? रोहन, व्हिडिओ चालू ठेव रे, बंद नको करू. राईट आहे का रॉंग आहे? कुणाच माहित नाही. Tejaswini, is this right or wrong? Sir, it's wrong. What is the right answer? I go to college by bicycle. I am नाही येणार ना. करेक्ट. रोहन, कळलं का? ॲम नाही येणार रे. ओके, ॲम कधी? मी आय एम गोइंग टू कॉलेज बाय सायकल. म्हणजे तू कुठे किंवा जातोयस, पण नेहमी चालत जातो, पण मे बी आज तू सायकल जातोयस. ओके, सो आय एम गोइंग टू कॉलेज बाय सायकल म्हणजे तू आता चाललायस. आणि नेहमी जातोस तर आय वॉक टू कॉलेज, किंवा आय गो टू कॉलेज बाय बस, बाय रिक्षा. तर एनी कन्फ्युजन सो फार, प्लीज आस्क मी. आतापर्यंत कुणाला काय नसेल कळलं, गोंधळ असेल तर विचारा. ठीक आहे. सो आय गो टू कॉलेज बाय सायकल. ठीक आहे. हा, तू काय करत आहेस? ट्रान्सलेट. What are you doing? हा, ठीक आहे. व्हॉट आर यू डुईंग? ओके, तेजस्विनी, मला उत्तर दे त्याचं. व्हॉट आर यू डुईंग? तेजस्विनी, व्हॉट आर यू डुईंग? My lecture. पूर्ण वाक्यात बोलायचं, शॉर्टकट नाही. पूर्ण वाक्यात कसं म्हणणार? मी लेक्चर ऐकतेय, टीव्ही बघतेय, खातीये, गाणं म्हणतेय, कसं म्हणणार? I doing my lecture now. नो, डुईंग नाही. यू कॅन से आय एम अटेंडिंग. ठीक आहे.
आय एम अटेंडिंग माय Attend. लेक्चर. Okay, okay. ओके. आणि तेजस्विनी, व्हॉट डू यू डू? मगाचंच वाक्य, व्हॉट डू यू डू? I'm in 11th standard by commerce side, sir. गुड, व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. पुढचं थँक्स तेजस्विनी. ओके, हे इथपर्यंत कळलं का? आता पुढे जाऊया आपण. दुकान 9 वाजता उघडतं. नीट लक्ष द्या. दुकान 9. Shop. नाही, तेजस्विनी थांब, बाकीच्यांना चान्स देऊ. कम ऑन गाईज, ट्राय. दिसलंय चॅट बॉक्स. दुकान 9 वाजता उघडतं. स्वराज आलास का? स्वराज, Yes, sir. प्लीज ट्रान्सलेट. दुकान 9 वाजता उघडतं. Shop on at 9 a.m. परत टाईप कर, चॅट बॉक्स मध्ये टाईप कर, म्हणजे सगळ्यांना वाचता येईल. एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन टू द चॅट बॉक्स. शलाखाने काहीतरी टाईप केलंय, स्वराजने काहीतरी टाईप केलंय. शलाखा, मी दुकाने नाही म्हणलं, एकच दुकान बोलतोय आपण. आणि दुकाने जरी असेल तरी तुझं उत्तर चुकीचं आहे. आणि स्वराज, मग ठीक आहे. मग ओपन वापरायचं का ओपन वापरायचं? आपण एकाच दुकानाबद्दल बोलतोय सध्या, आपण एकाच बोलूया. आम्रपाली, ओपन नाही, ओपन नाही. हे पास्ट टेन्स मध्ये गेलीस तू. सर क्या है? येस. ओपन. अरे राजा, पूर्ण वाक्य बोलायचं, शॉर्टकट नाही. शॉप ओपन्स ॲट 9 AM. आता मी लिहितो जरा. द शॉप ओपन्स ॲट 9. आहे की नाही? एवढीच. एक मिनिट. द शॉप ओपन्स ॲट 9. इज दिस राईट ऑर रॉंग? एका दुकानाबद्दलच बोलतोय मी. राईट. आणि बाकीचे? कशावनं राईट आहे? ओपन का नाही वापरायचं? Come on guys, give me some logical answer. पोपटपंची नकोय मला. क्या नाव सर? पोपटासारखं पाठ नका करू. नाही समजलं सांगा. माझा प्रश्न आहे, वन सेकंड, वेट. माझा प्रश्न आहे, द शॉप ओपन्स ॲट 9. एका दुकानावर बोलतोय, तर ओपन पाहिजे का ओपन्स पाहिजे? बाकीचे कोणती ट्राय करा. सॉरी, कारण प्रेझेंट मध्ये ही शीटला ई किंवा ES लागतो प्रत्येक, म्हणजे लागतो. हा म्हणजे बर, हा ठीक आहे. म्हणजे आता मला हा रूल एक्सप्लेन करा. तर तू विषय काढलायस तर मला नीट सांगा. मग चॅट बॉक्स कडे लक्ष द्या, मी काहीतरी टाईप करतोय. मराठी चांगलं नाही, काही वेड्या वाकडं लिहित जाईल, पण यू हॅव टू एक्सक्यूज मी. वर प्लस एस का प्लस ES हे कसं वापरायचं? त्याचा रूल आहे, आपण ते 3-4 तरी आतापर्यंत क्लासमध्ये केलेलं आहे कमीत कमी. ओपन म्हणायचं का ओपन? हे उदाहरण आहे फक्त, त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे. हे आपण एक्सप्लेन केलंय की नाही? केलंय तर येस म्हणा, नाही केलं तर नो म्हणा. पटकन चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. येस तर येस, नाही एक्सप्लेन केलं तर नो टाईप करा. बस. फक्त रोहन, स्वराज. ठीक आहे. मग कोण मला हा रूल कोण एक्सप्लेन करेल? मला 3 वाक्य पाहिजेत म्हणजे कळेल. क्वेश्चन, सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि
एक क्वेश्चन पाहिजे, एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह सेंटेन्सेस. 3 वाक्य लिहिली व्यवस्थित तर मग तुम्हाला तो रूल कळल्याचं मला समजेल. बरं, तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे की नेक्स्ट ट्यूजडे इज द लास्ट क्लास. सो त्याच्यानंतर माझी कटकट नाही. सो विल बी हॅपी. चलो अभी मतलब की बात करो. गिव मी एग्जांपल्स. मौली प्रश्न कळलाय का नीट? हा सर ट्राय करतोय. हा ठीक आहे. रोहन प्रश्न कळला का? काय विचारलंय? येस सर, टाईप केले चॅट बॉक्स मध्ये, बघा एकदा. नाही, तूच एकदा बघ. इट्स रॉंग. समथिंग इज रॉंग. आणि मला 3 वाक्य पाहिजेत. म्हणजे थोडक्यात तो क्रिकेट खेळतो का? तो क्रिकेट खेळतो आणि तो क्रिकेट खेळत नाही. कळलं? बताम टाईप करतो परत. लक्षात द्यायचं नाही, मी 3 वाक्य टाईप केलेत. ओके. निखिल चेस खेळतो का? निखिल चेस खेळतो आणि निखिल चेस खेळत नाही. नाव these are 3 sentences. कोणीतरी तिन्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. बरोबर केलं तर त्याचा अर्थ तुम्हाला तो नियम आहे तो समजलाय. Come on guys, ट्राय करा. काय चुकेल अजून काय वाईट होणार? याच्यातून काय वाईट होऊ शकतं? आम्रपाली, दीप्ती, गीता, माऊली, रोहन, शलाका, शमशाद, श्रुतिका. प्रयत्न करा. रोहन, सम मिस्टेक. वन मिस्टेक रोहन. 3-4 जणच का सारखं बोलतायत? बाकीचे बोला ना. Can I तेजस्विनी. say? येस, टेल मी. Did Nikhil play chess? नोप. सोचो. आपण कुठल्या टेन्स बद्दल बोलतोय? आम्रपाली आहेस का? येस सर. ट्राय कर. हा, अच्छा, तू टाईप केलंस काय ते? ओके. डज निखिल प्ले चेस? इज दिस राईट ऑर रॉंग? कोणतरी डू म्हणतं, कोणतरी डज म्हणतं. मटके लावतायत सगळे. स्वराज म्हणतोय डज राईट आहे. कशावर रे? कशावर राईट आहे स्वराज? कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स. एक लक्षात ठेवा, थापा मारायचे ना, सणसणीत थापा मारतायला पाहिजेत. तुमच्या डोळ्यात नाही तर 2 मिनिटात पकडले जाल. कळलं? तुम्ही चांगलं आहे सर सांगतायत, तो उद्देश नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड. आयुष्यात कॉन्फिडन्स हे खूप महत्वाचं आहे. चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये. स्वराज डज वापरतात सर. काय मोठ्याने बोला, ऐकू येत नाही. पास्ट टेन्ससाठी डज वापरतात सर. ला एक मिनिट. अरे तुझा माईक जवळ घे ना. ही शीटला डज वापरतात सर पास्ट टेन्ससाठी. पास्ट टेन्स? हे भगवान, अरे राजा, पास्ट टेन्स मध्ये कुठे घुसला तू? क्वेश्चन मध्ये वापरतात सर. क्वेश्चन साठी सर. क्वेश्चन पण क्वेश्चन म्हणजे पण कुठल्या टेन्सच्या क्वेश्चन साठी? ठीक आहे. आधी ते जाऊ द्या. हे उत्तर नाहीये. हा, ही शीट आहे म्हणून आपण डज वापरलंय.
यू अंडरस्टँड? कुठल्याही क्वेश्चनला नाही वापरणार. ही शीट आहे आणि प्रेझेंट टेन्स आहे म्हणून डज वापरतो. रोहन, कळलं का? रोहन, Yes, sir. आम्रपाली कळलं? आम्रपाली Yes, sir. बरोबर आहे. मग पुढचे 2 वाक्य बरोबर आहेत का? निखिल प्लेस चेस, त्यांनी एस प्रत्यय लावलाय. एस प्रत्यय लावलाय ते बरोबर आहे का? कोण आहे? चला का श्रुतिका कुठे गेले सगळे? माझा प्रश्न कळला का आम्रपाली? Yes, sir. निखिल प्लेस, त्यांनी एस प्रत्यय लावलाय. प्लेच्या ऐवजी प्लेस म्हणतोय. बरोबर आहे का चुकीचं आहे? I don't know, sir. ओके. कोण मला व्यवस्थित एक्सप्लेन करेल? एवढं 3च वाक्य एक्सप्लेन करायचे की असं पण का लिहिलंय? कारण ते जर समजलं नाही तर आपण सगळे मटके लावतोय. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? इफ यू डोंट अंडरस्टँड त्याचं मागचं लॉजिक काय आहे, तर त्याचा अर्थ आता किती जण? 12 जण दिसत आहेत मला, किंवा मी सोडून 11 जण, तुम्ही 10-11 जण सगळे मटके लावताय. Can I, sir? कोण आहे? रोहन. मोठ्याने बोल, आवाज नाही आहे तुझा. रोहन. हा, मोठ्याने बोल. प्रेझेंट टेन्स मध्ये जर काही शीट असेल तर मग ई किंवा ES लावतात ना, त्यामुळे निखिल प्लेज चेस असं येतं ना. मग निखिल चेस खेळतो का? मग निखिल पण ही शीट आहे, मग तेव्हा एस का नाही लावला? ते चुकलं माझ्याकडनं, चुकून. चुकलं? आईला वाट लावली. अरे बाबानो, कुणाला सांगू नका सतीश सर शिकवत होता म्हणून. मारतील मला पब्लिक, रस्त्यात धरून मारतील. आमच्या पोराला असं शिकवलं का तू? नाही रोहन, इट्स रॉंग. कम ऑन गाईज, लॉजिक वापरा जरा. हे आपण 4-5दा तरी मी एक्सप्लेन केलंय क्लासमध्ये. येस ऑर नो? रोहन, आम्रपाली, अरे यार माईक चालू तो करू ना. आम्रपाली 4-5 वेळा सांगितलं की नाही क्लासमध्ये? Sir. नाही असं नाही, मी काय रागवत नाही समजलं तर काय कन्फ्युजन आहे ते क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, तेव्हा अजून एकदा मी सांगतोय, मी टाईप करतोय, प्लीज पे अटेन्शन. आणि बहुतेक तुम्ही कोणी नोट्स वगैरे काय काढत नाही, त्यामुळे ते लक्षात नाही राहत. आपण एकच वाक्य घेऊन एक्सप्लेन करतो, ठीक आहे? तिन्ही एकदम नको. आता हे नीट लक्ष द्यायच्याकडे. कॅपिटल चुकले ते सोडून द्या. डज राहुल प्ले चेस? राहुल ही शीट मध्ये बसतो आणि हा प्रश्न आहे, क्वेश्चन. मी ते रूल टाईप केलं होतं, परत एकदा करतो. एव्हरीबडी प्लीज राईट डाऊन दिस रूल जे मी लिहिलाय त्या तुमच्या वहीमध्ये लगेच लिहून काढा. यूज वर्ड प्लस एस और एस फॉर ही शी इट अँड. तो अँड मी मुद्दाम कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलाय. अँड पॉझिटिव्ह म्हणजे होकारात्मक वाक्य. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड पाहिजे. नुसतं ही शीट म्हणून चालत नाही. नुसतं ही शीट आहे म्हणून एस प्रत्यय लावायचा नसतो. माऊली, कळलं काय? हा सर, येस. माझं वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? मी एक वाक्य, डजचं स्पेलिंग चुकलंय ते मरू दे. डज
नुसते मटके नका लावू. राईट म्हणलं तर मी विचारणार राईट काय आहे म्हणून. चालतंय. स्वराज राईट म्हणतोय, रोहन राईट म्हणतोय. अजून आम्रपाली राईट और रॉंग? तेजस्विनी, आर यू देअर? Yes, sir. इज दिस सेंटेन्स राईट? डज राहुल प्ले चेस? हे मी टाईप केले, बरोबर आहे का चुकीचं आहे? ते राईट आहे. मला का राईट हे सुद्धा माहितीये, पण सर मला एक्सप्लेन करायला नाही जमणार. मराठीत तर जमेल ना? नाही सर, तसं सांगायला नाही जमणार, पण मला राईट आहे हे पण माहितीये, का आहे ते सुद्धा माहितीये. नाही, मग मटका लावते तू. कमॉन ट्राय, कमॉन तेजस्विनी ट्राय कर. काय चुकेल बोलताना मी आहे ना इथे. आय हेल्प यू. तेजस्विनी, डोंट वरी. कोण सांगणार आहे याचं लॉजिक काय आहे? ट्राय. आम्रपाली, माऊली, लॉजिक सांग मला. तर ते तृतीय पुरुष असलं ना, कर्ता वगैरे, तर त्याच्या पुढे एस लागतो. नाही, ही शीट आहे बरोबर आहे, पण नाही, ते उत्तर नाही आहे. कोण सांगणार आहे? कमोन या शलाका, श्रुतिका, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला हे समजायलाच पाहिजे. आम्रपाली, कॅन यू ट्राय? प्लीज ट्राय. नाही, कुणाला सांगता येत नाही कारण याचं? जरा क्वेश्चन आहे म्हणून एस लागलं नाही मागे. हा, पॉझिटिव्ह मोठ्याने नाही. बोल. कोण बोललं? स्वराज सर. हा, मोठ्याने बोल. पॉझिटिव्ह सेंटेन्स नाहीये, क्वेश्चन आहे हा, ह्याच्या म्हणून एस लागलं नाही ह्याच्या मागे. करेक्ट. मी आज तुम्हाला सगळ्यांना ऐकू गेलं नसेल. स्वराज, परफेक्ट आन्सर. सी, डज राहुल प्ले चेस हा होकारात्मक वाक्याने प्रश्न येतो, क्वेश्चन आहे, म्हणून ही शी इट च्या असलं, ही असलं तरी एस प्रत्यय लागत नाही. हा रूल काय इथे? रूल दिसतोय का तुम्हाला? चॅट बॉक्समध्ये थोडं खालीवर करा. यूज वर प्लस एस और एस फॉर ही शी इट अँड पॉझिटिव्ह म्हणजे होकारात्मक. हा प्रश्न आहे, राहुल चेस खेळतो का? होकारात्मक नाही आहे ना, म्हणून तिथे एस प्रत्यय लागलेला नाही आहे. गुड स्वराज, दॅट इज द आन्सर. आणि मग याचं काय? अजून एक टाईप करतो. काय करायचं? एस प्रत्यय पाहिजे का नको? नको, कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना. करेक्ट. क्वेश्चन आणि निगेटिव्ह असेल आणि जर ही शीट असेल तर एस प्रत्यय लागत नाही. ओके, आता आपण याच्यात थोडंसं अजून एका व्यक्तीचं, रोहन तुझ्या एका मित्राचं नाव सांग. मित्र मैत्रीण कोणी झाले? ओम. काय? ओम. ओके, आता मी एकच वाक्य तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या नीट आणि ते तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करा. ठीक आहे? रोहन आणि ओम चेस खेळतात का? रोहन आणि ओम चेस खेळतात का? एकच घेऊया आपण. हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा प्लीज. चॅट बॉक्समध्ये टाईप करा. ओके, मला दोन, आय हॅव टू आन्सर्स.
रोहन म्हणतोय डू रोहन अँड ओम प्ले चेस. रोहन क्वेश्चन मार्क राहिला, प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे. आणि तेजस्विनी म्हणते डज रोहन अँड ओम प्ले चेस. ओके, सो माय क्वेश्चन इज विच इज, एक मिनिट, माझा प्रश्न आहे, माझ्या आता दोन दोन उत्तरं आली आहेत. डज रोहन अँड ओम प्ले चेस आणि डू रोहन अँड ओम प्ले चेस, कुठला बरोबर आहे? डू असेल तर डू टाईप करा, डज असेल तर डज टाईप करा. डू इज राईट, शलाका डू, स्वराज डू, मौली डज, तेजस्विनी डज. ओके, तर लॉजिक कोण सांगणार मला? व्हेरी Sir. गुड. येस, बोल. प्लुरल असल्यामुळे. करेक्ट, बरोबर आहे. सी, दोन जणांबद्दल बोलतोय ना, त्यामुळे दे येणार. सो डू, म्हणून डू रोहन अँड ओम प्ले चेस. कळलं? ओके, आता पुढचं टाईप करा. रोहन रोहन आणि ओम चेस खेळतात, हे टाईप करायचं जर ट्रान्सलेशन. हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, होकारात्मक आहे. प्लीज ट्रान्सलेट. ओके, आय हॅव सम आन्सर्स. रोहन प्ले म्हणतोय, स्वराज पुढे, स्वराज प्लेज म्हणतो, आम्रपाली प्ले म्हणते, तेजस्विनी प्लेज म्हणते, रोहन प्ले म्हणतो. ठीक आहे, मग आता काय बरोबर आहे? सगळ्यांची उत्तरं 50-50 आहेत. कोणी प्ले म्हणतं, कोणी प्लेज म्हणतं. स्वराज प्लेज म्हणतो. सो विच इज राईट? somebody please explain. कारण म्हणजे सगळेच मटके लावतात असं दिसतंय. बोल शलाका. कोण एक्सप्लेन करणार? कॅन आय सर? येस, बोल. कारण हे जे प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर असलं तरच आपण ही शीट असेल आणि सिंग्युलर असेल तरच आपण ई किंवा ईएस लावतो ना. प्लुरल असेल तर लावत नाही आपण. पण मग ही शीट असेल तर काही झालं तरी एस प्रत्यय लावायचा का? कुठल्या याला एस प्रत्यय लावतो का आपण? नाही, फक्त सिंग्युलरला. अरे हो ना, पण ही शीट सिंग्युलर असेल तर प्रश्न असू दे, नकारात्मक असू दे, होकारात्मक असू दे, काही झालं तरी एस प्रत्यय लावतो का? नाही, ओनली पॉझिटिव्हला. गुड, असं उत्तर दे. आता इथे काय आहे?
या वाक्यात काय आहे? पॉझिटिव्ह आहे. हो पण पॉझिटिव्ह रोहन आणि ओम किती जण आहेत? 2 जण आहेत, त्यामुळे यस लावायचं ना. हा फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला पाठ करताना एवढंच पाठ करायचं आहे की ही शी इट असेल म्हणजे एकाबद्दल असेल आणि जर होकारात्मक असेल पॉझिटिव्ह तरच एस प्रत्यय लागतो, बाकी कधीही लागत नाही. मग दोघांना काय लावायचं, तिघांना काय लावायचं डोक्यात धरायचंच नाही आपल्याला. परत सांगतो, ओनली फॉर ही शीट अँड पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर एस किंवा येस प्रत्यय लागतो. ठीक आहे, बाकी कुठल्या याच्यात एस किंवा येस प्रत्यय लागत नाही. मग तो क्वेश्चन असू दे, निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे. ओके, नाव डू नाही. आय थिंक आपण जरा मागे जाऊया, तुमचं कन्फ्युजन जरा क्लिअर व्हायला पाहिजे. प्लीज गो टू युनिट नंबर 5. याच्यावर सगळा घोळ होतोय. तुम्ही नीट अभ्यास केला नसेल, ठीक आहे. प्लीज गो टू युनिट नंबर 5. युनिट 5 वाचा आणि लेफ्ट हँड पेज एकदा वाचून घ्या. बरं, ठीक आहे. कॅन एनीवन डू अ स्क्रीन शेअरिंग एक्सरसाइज 5? स्क्रीन शेअरिंग कोणाला करता येईल? युनिट 5. कॅन एनीवन डू रोहन स्क्रीन शेअरिंग जमेल का? येस सर. एक्सरसाइज युनिट 5 मध्ये एक्सरसाइज आपण आता वाचणार आहोत. गुड, व्हेरी गुड. थोडंसं मोठं करता येईल का? गुड. जरा वर 5.2 वरच घे डायरेक्ट. 5.2. अजून वर, अजून थोडं, बस. ओके, लेट अस ट्राय. मग रोहन तू हळूहळू वर कर, मी सांगेन तेव्हा. येस. हां, ठीक आहे. नाही पण जरा खाली घे, कारण ते शब्द नाही दिसत. थोडंसं खाली घे. बस. स्टॉप. ओके, कॅन यू ट्राय दिस? आता मी एकेकांचं नाव घेणार, त्यांनी ट्राय करा. इथे वेगळे शब्द दिलेत आणि वी हॅव टू सी की काय वापरायचंय. तेजस्विनी, आर यू देअर? येस सर. कॅन यू प्लीज ट्राय 5.2? स्क्रीनवर दिसतंय तुला? हो सर. प्लीज ट्राय 5.2 मधलं सेकंड चित्र बघ, वरती शब्द दिले, ट्राय कर. हा, they live in a very big house. लिव्ह म्हणायचं का लिव्स म्हणायचं? एस प्रत्यय लावायचा का नाही लावायचा? आय थिंक नाही लावायचा. आय थिंक म्हणजे मटका लावते. नेक्स्ट. आणि कोण आहे? नाही सर, नाही लावायचा. का नाही लावायचं? कारण तिकडे 2 जण आहेत. करेक्ट, बरोबर आहे. 2 जण असले तेव्हा एस किंवा एस प्रत्यय कधीच लागत नाही. मग तो प्रश्न असू दे, नकारात्मक असू दे, काही असू दे. गुड तेजस्विनी. नेक्स्ट कोण आहे? शलाका. Yes, sir. Please try number 3. No, sir. No? Okay, कोण ट्राय करणार? दीप्ती, आर यू देअर? हो, yes. नाव दीप्ती दिसतंय मला. एनिवे, कॅन यू ट्राय? हो सर, सिस्टरचं नाव आहे. बरं, काय प्रॉब्लेम नाही. तुझं नाव काय? सूर्यकांत लावण. ओके, सूर्यकांत, कॅन यू ट्राय नंबर 3? 5.2 yes, मध्ये sir. 3 ट्राय कर. Eats a lot of fruits. परत वाच. Eat a lot of fruit. हा, पण कोण?
ट्राय शी ईट्स अ लॉट ऑफ फ्रूट. ठीक है, शी ईट्स अ लॉट ऑफ फ्रूट. ओके, 4 नंबर मौली. Can I, sir? कोण आहे? कॅन आय नाव आम्रपाली. हा बोल. They play tennis. प्ले का प्लेज? प्ले म्हणायचं का प्लेज म्हणायचं? Play. नक्की प्ले का प्लेज? कॉन्फिडन्स दिसत नाही मला उत्तरामध्ये. लॉजिक वापरा. कोण सांगणार? माऊली, प्ले म्हणायचं का प्लेज म्हणायचं? दे प्ले. प्लेज का नाही? कारण वर्बला यस लागलं. हो, आम्रपाली अजून एकदा ट्राय कर. प्ले का प्लेज? तेजस्विनी. सर तिकडे कारण तिकडे दोघे जण आहेत. करेक्ट, म्हणून एस प्रत्यय लागणार नाही. ओके, विल ट्राय द नेक्स्ट नंबर 5 प्लीज. कोण आहे? स्वराज. स्वराज ट्राय. Yes, sir. They go to cinema. They go to cinema a lot. त्याचा अर्थ काय? ते सारखे सिनेमा बघायला जातात. मग गो येणार का गोज येणार? गोज सर, गोज. मोठ्याने स्वराज ऐकू येत नाही. मोठ्याने बोल. गोज. गोज येणार ना? येस सर. बाकीच्यांना सांगा, बरोबर आहे की नाही? गोज येणार का गो येणार? कोण बोललाय? नाव सांगा, नाव, कारण मला स्क्रीनवर सगळं दिसत नाही. ओए रोहन, क्या कर रहा है तू? चेंज मत कर. सर गो येणार. का गोज का नाही? कारण ते दोघे जण आहेत ना. मग दोघ जण असले की आपलं गोज लागत नाही ना, गो येत नाही. करेक्ट. ठीक आहे. बरं, लास्ट नंबर 6 नंबर कोण ट्राय करणार? कोण आहे रे? बोलले नाहीत अजून. शमशाद युदर. शमशाद नाही. तेजस्विनी, प्लीज ट्राय नंबर 6. नाही, आम्रपाली आहेस का? Yes, sir. प्लीज ट्राय नंबर 6. He sleep 8 hours a night. ही Sleep 8 hours a night. हॉर्स नाही, 8 hours. ते स्लीप आहे का स्लीप्स येणार? Sleeps येणार सर. चॅट बॉक्स मध्ये टाइप कर. तुझा सेंटेन्स चॅट बॉक्स मध्ये टाइप कर. You typing? What is the answer? Sleep है क्या sleeps है? He sleeps. ठीक है. He sleeps येणार कारण एकारात्मक आहे आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ना. ओके, प्लीज ट्राय 5.3. थँक्यू रोहन. 5.3 कुणाला विचारू? सगळे हळूहळू पळून गेलेत. अरे चला का? कॅन यू ट्राय? शलाका, यू देअर? Yes, sir. 5.3 मधलं सेकंड ट्राय करा जरा. In Britain,
The banks usually वरती शब्द दिलेत open at 9. 9:30. रोहन थोडस स्क्रीन मोठा करता येईल? 9:30 in the morning. ओपन म्हणालीस का ओपन म्हणाले? थँक्यू. हा ओपन हेच प्रत्यय लागणार नाही. नाही का? इथं द बँक्स दिले. हा म्हणजे एक पेक्षा जास्ती बँक आहे म्हणून हेच प्रत्यय नाही लावणार. ठीक आहे, गुड. नेक्स्ट कोण आहे? माऊली 3 नंबर. द सिटी. The city museum close at 5 o'clock in evening. परत अजून एक चान्स. Closed. कोण ट्राय करणार? स्ट्रॉंग. येस. The city museum close at 5. क्लोज स्पेलिंग काय? CLOSES. हा मग क्लोजेस ना, त्याचा उच्चार क्लोजेस पाहिजे, कारण म्युझियम एकच आहे आणि होकारात्मक आहे म्हणून. ठीक आहे. 4 नंबर आम्रपाली. टीना. आम्रपाली आर यू देयर? तेजस्विनी आहेस का? Yes, sir. Please try number 4. Tina is a teacher. She teaches mathematics to younger children. यंगर नाही, यंग. Young टीचर्स. teachers. हा म्हणजे तू ES प्रत्यय वापरलाय, बरोबर आहे का चूक आहे? वापरलाय मी आणि बरोबर आहे. का? कशावर? कारण टीना ही एकटीच आहे ना. आणि ते अर्ध उत्तर झालं. बाकीचं अर्ध उत्तर काय? यू आर राईट, पण दॅट इज हाफ द आन्सर. बरोबर आहे, पण ते अर्ध कारण सांगितलंस, पूर्ण कारण नाही सांगितलं. आणि ते सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. व्हेरी गुड तेजस्विनी. कळलं? असं खणखणीत उत्तर पाहिजे, लॉजिक पाहिजे, लॉजिक. गुड. ओके, हू इज नेक्स्ट? नेक्स्ट कोण सांगणार? कुणाला सांगायचं आहे? माईक चालू करा. स्वराज, can you try? My job is very interesting. I meet a lot of people. I meet a lot of people. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट 6. स्वराज, माईक बंद कर, कोणाचे खूप आवाज येतात. फक्त बोलतानाच माईक चालू करा. दीप्ती कोण आहे? कोणाचे आवाज खूप बंद झाला. रोहन 6. Please try number 6. Peter likes his ear. परत वाच. Peter likes his ears. Hair. Sorry. Washes पाहिजे. वॉशेस. करेक्ट. ठीक आहे. ओके. साधारण समजलाय काय गोंधळ होतो तो? येस सर. येस प्रत्यय आणि सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ओके, आपण एक काम करूया. प्लीज गो टू युनिट 7. युनिट 7 कडे जा. आणि या 2 वाक्यात 2 सेंटेन्स मध्ये खूप गोंधळ होतोय. एक्सरसाइज, फक्त एक्सरसाइज. ओके, नाव स्टार्ट. हे सगळं 7.1 फक्त एकदा नीट वाचून घ्या. ठीक आहे, एकदा नीट वाचा प्रश्न सगळे, मग आपण एक 5 मिनिटांनी चालू करू. फक्त 7.1.
येस सर. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. जेवढं जसं जमेल तसं वाचा. येस. हुज गोइंग स्टार्ट? कॅन आय सर? बोल. डू यू प्ले टेनिस? अर्थ पण सांगायचा. तू टेनिस खेळतो का? ठीक आहे. ओके, नेक्स्ट कोण ट्राय करणार? स्वतःहून बोला. मला आता तुमचे नावा हाक म्हणूचा घसा बसला मला. कोण ट्राय करणार? .3 मधलं थर्ड. प्लीज माईक चालू करा आणि ट्राय करा. नुसके. सर ते अँड नंतर ANN काय ते समजलं नाही. ॲन हे मुलीचं नाव आहे. अच्छा अच्छा, हां ओके, ते कन्फ्युजन आहे. ओके, ॲन, सुझन, लिंडा ही नावं आपल्याला माहीत नाहीत. बरोबर आहे. इट्स अ नेम ऑफ अ गर्ल. किंवा ॲनच्या वेळी समजा नेहा टाक, मुग्धा टाक, प्राची टाक, काही टाक. ओके. डज अँड प्ले टेनिस. डज अँड प्लेज टेनिस. थिंक. ओके. डज अँड प्ले टेनिस. तो हे पण म्हणालास. फेज वापरायचा का प्ले वापरायचा? प्ले सर. का? होकार अर्थे आणि डजला यस किंवा यस लागल्यानंतर वर्ब हे त्याच्यामध्ये जातं ना. ते लॉजिक नाही. कोण लॉजिक सांगणार? कॅन आय सर? येस. क्वेश्चन आहे ना, त्यामुळं प्लेला लागणार नाही. नुसतं क्वेश्चन आहे, तेवढं एकच कारण आहे. क्वेश्चन आहे त्यामुळं प्लेला ई किंवा एस लागणार नाही. मग कधीही क्वेश्चन असला की एस किंवा एस लावायचंच नाही तर काय? बरोबर आहे. क्वेश्चन आहे म्हणून एस किंवा एस लागत नाही, काही असलं तरी. एकवचन असू दे, बहुवचन असू दे, काही असू दे. सो डज अँड प्ले टेनिस. ठीक आहे. पुढे कोण? नेक्स्ट कोण बोलणार? आम्रपाली, आर यू देअर? Yes, sir. Can you please try number 4? Number 4. Does your friend क्या नाही सर? कोण बोलतंय? नाव सांगा. माझी दिसत नाही इथे. ठीक आहे, ट्राय कर. कोण आहे? डज युअर फ्रेंड्स लाईव्ह नियर? नो. रॉंग. आम्रपाली बोल. आम्रपाली आहे? आम्रपाली आहेस का नाही आहे? Yes, sir. प्लीज ट्राय. फ्रेंड्स, एक फ्रेंड नाही आहे, 2 असतील, 3 असतील. सो ट्राय. सर Do your friends live near here? कोण बोललं? Shrutika. का डू का लावलं? असंच डू का लावलंस? डू युअर फ्रेंड्स का म्हणालीस? डस का नाही? सॉरी. स्टॉप. श्रुतिका. सर क्वेश्चन आहे ना सर. नाही, प्रश्न आहे. ठीक आहे, पण मग डू वापरायचा का डस वापरायचा याच्यात? येस मौली. सर तिथं एकापेक्षा त्याच्यामुळं डू वापरायचं. काय?
तिथं फ्रेंड्स मध्ये एकापेक्षा जास्त फ्रेंड्स आहेत ना, त्याच्यामुळं करेक्ट, डू. बरोबर आहे, बरोबर आहे. श्रुतिका कळलं, एकच नाही आहे, दोघं तिघं चौघं 10 जण असतील, म्हणून डू युअर फ्रेंड्स लिव्ह नियर. ओके, माझ्या लक्षात आले तुमच्या सगळ्यांचं याच्यात खूप घोळ होतोय अजून, आणि हे अत्यंत महत्वाचे आहेत. सो प्लीज डू दिस. ओके, विदाउट Yes, विदाउट sir. फेल. मी चॅट बॉक्समध्ये काहीतरी युनिट्स टाईप केले किंवा मी याच्यावर टाकतो. हा, चॅट बॉक्समध्ये टाईप केलंय बाबा. ओके, बाय द वे, ट्यूजडे इज आर लास्ट डे. मंगळवारी आपला शेवटचा क्लास आहे. त्याच्यात मी 3 युनिट्स टाईप केलेत. आता किती होतील माहीत नाही. 19 नंबर, 25 नंबर आणि 31 नंबर. दिसलंय का सगळ्यांना? येस सर. सो प्लीज आता प्रेझेंटिंग पेन्सिल बंद करू का? हां, तुमचा PDF बंद करा. रोहन, थँक्यू, यू कॅन क्लोज. ओके, हे युनिट्स टाईप केलेत, आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. 19, 25 आणि 31. नाव लेट्स हॅव सम वर्ड्स. शब्दांच्या भेंड्या करूया आपण. एखाद्या इंग्लिशमध्ये शब्द सांगायचं, त्याचं शेवटचं अक्षर वापरून दुसरा शब्द सांगायचा. ओके, येस, लेट स्टार्ट. हू विल स्टार्ट? कोण चालू करणार? एखादा शब्द सांग. श्रुतिका, श्रुतिका, आर यू देअर? Yes, sir. एक शब्द सांग इंग्लिश मधला. कुठलाही शब्द. नाही? आम्रपाली. मॅनेजमेंट. गुड, व्हेरी गुड. शेवटचं अक्षर काय? टी. टी. स्वराज, स्वराज, टी पासून शब्द सांग. टफ. नाही नाही, स्वराज, स्वराज. ज्याचं नाव गेलं त्यानेच टी सांगा. स्वराज. ट्री. मोठ्याने. ट्री. ट्री. नाही, जरा चांगला सांग ना. अगदी सोपं आहे. दुसरं सांग, ट्राय कर. टाइम. सॉरी, टाइम. नाही ऐकून येत आहे. टाइम. टाइम. स्पेलिंग काय? TIME. टाइम. हो, टाइम. माऊली, ई पासून सांग. स्टार्टिंग विथ ई. इमल्शन. इमोशन. गुड. तेजस्विनी. इमोशन. सॉरी, इमल्शन. नाही, एमिशन काय म्हणायचं? ऐकू येत नाही. इमल्शन सर, इमल्शन. इमल्शन म्हणजे ते पेंटिंग मध्ये वापरतात ते का? इमल्शन पेंट. सॉरी. ओके, तेजस्विनी. एन. एन फॉर नागपूर. एन पासून शब्द सांग. एन पासून शब्द सांग. नियर. नियर. ओके, कॅन यू ट्राय सेंटेन्स? नियर, NEAR ना? नियर. सेंटेन्स ट्राय कर. माय वाक्यात- बेस्ट फ्रेंड. सर ऍक्च्युली कसा तरी खूप आवाज येतोय. हो, तुमच्या घरी खूप आवाज, काही चाललंय काम का? ठीक आहे, राहू दे. ठीक आहे. कोण सांगणार? रोहन. नियर. सर माझ्या घरी नाही आवाज येते. अच्छा, इकडून कुठून तरी आवाज येतोय. सॉरी. अच्छा, दुसऱ्या कुठे स्पीकर ना. ओके. व्हेरी सॉरी तेजस्विनी. हा, कोण सांगणार आहे? रोहन नो सांग. सर. रोहन, काय सर? झोपलास का? नियर पासून सेंटेन्स सांग. सेंटेन्स. माय फ्रेंड लिव्ह माय नियर, म्हणजे नियर. माय फ्रेंड लिव्स नियर बाय किंवा नियर मी. ओके, आर. आर पासून कोण सांगणार? आर. शनाका. हा, बोल. आम्रपाली, बोल. रॉकेट. रॉकेट. गुड. गिव मी अ सेंटेन्स. यू ट्राय. वाक्यात रॉकेट हा शब्द पाहिजे. Can I, sir? सर? येस. कोण म्हणाल? कॅन आय? हां, बोला ना. कोणीतरी विचारला आता. सर कॅन आय? हां, बोल. द रॉकेट लॉन्च ॲट 1995. हे काय?
रॉकेट 1995 साली लॉन्च झालं, म्हणजे उड्डाण घेतलं त्यांनी. लॉन्च झालं, ठीक आहे. म्हणजे यू कॅन से द रॉकेट वॉज लॉन्च्ड. ओके, हा. वॉज लॉन्च इन 1995. रॉकेट. ओके, टी ना. शेवटचा शब्द कोण सांगणार? स्पीकर चालू करा. टी पासन लास्ट वर्ड. Anybody? Can I, sir? Yes. Trust. Trust. Tejaswini na? Yes. Good. Give me a sentence. Trust. I trust only few people who close who is really close to me. ओके, गुड. ठीक आहे, आला लक्षात. गुड. तेजस्विनी चांगला प्रयत्न केलाय. आय ओनली ट्रस्ट फ्यू पीपल हू आर क्लोज टू मी. ठीक आहे, जे माझ्या अगदीच जवळचे त्यांच्यावर विश्वास आहे. तेजस्विनी, प्लीज रिपीट द सेंटेन्स. I trust only few people who truly understand me. गुड, व्हेरी गुड सेंटेन्स. येस, परफेक्ट. गुड. शेवट चांगली, मध्ये पण चांगलं बोलताय, पण हे जे कन्फ्युजन होतं ना तुमच्या सगळ्यांचं, डू, डज आणि येस प्रत्यय, तो प्लीज आता वाचा. आणि कारण मंगळवारी सुरुवातीला मी परत थोडंसं याच्यावर विचारणार आहे, कळलं ना? 5 आणि 7 युनिट परत थोडं विचारणार आहे, मग आपण नवीन युनिट ट्राय करू. ओके. अच्छा, बाय द वे, तुमच्याकडे सगळ्यांकडे माझा नंबर आहेच. जरी आपला क्लास मंगळवारी संपणार असेल तरी यू कॅन कॉन्टॅक्ट मी फॉर एनी डिफिकल्टीज. असं काही नाही क्लास संपला तर कसं विचारू, असं काही नाही आहे. मी बिझी असेल तर मी सांगेन, आता नाही नंतर सांगतो. ओके, तर तुम्ही किती इंटरेस्ट घेत आहे तुमच्या हातात आहे. ओके, कोणी तुमच्या मागे लागणार नाही की इंग्लिश अभ्यास करा, हे करा, ते करा. ओके, सो थँक्यू गाईज फॉर युअर टाईम अँड आय सी यू ऑन ट्यूजडे सेम टाईम. आणि मी जे हे लिहिले ना 3 युनिट्स, ते प्लीज पहिले 2 तरी नक्की वाचून द्या. ओके, सी यू गाईज. हॅव फन, एन्जॉय युअर Sunday, and I'll see you soon. Bye bye.